नमस्कार बैलगाडी मालक. नमस्कार. स्वागत आहे तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आले मोजे पेडगाव फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा. दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सौभाग्यवती विशालता विक्रम रोमन यांच्या संयुक्त विद्यमानाने दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान सरपंच केसरी मैदान संपन्न होतं 2 सप्टेंबरला. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी भैयासाहेब युवा मंच सातेवाडीकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 2 तारखेचं आदत बैल मैदान. हो नमस्कार. नमस्कार. काय सांगाल भाऊ, आता दुसरं पर्व आहे, कसं नियोजन आहे यावर्षी? आमचं दुसरं पर्व आहे. आमचं नियोजन म्हणजे सातेवाडीकरांचं नियोजन हे परफेक्टच असतं प्रत्येक वेळी. त्यात काही कोणीही शंकाही करू नये. बरं, मैदानाबद्दल काय सांगाल महाराज? पेडगाव फाटीला मैदान आहे, काय सांगाल बैलगाडी मालकांना फाटी संदर्भात? पेडगाव फाटी बद्दल कोणाला सांगायची काही गरज नाही, कारण नामवंत फाटी आहे. पेडगावचं हिंदी केसरी मैदान ह्याच फाटी होतं, त्याच फाटीवर हे मैदान आहे. कोणाला सांगायची किंवा कोणाला ही करायची काही म्हणजे त्यात शंका नाही. बरं महाराज, पल्ला किती असेल आपला आदत? पल्ला आदतच्या मापानं 850 फुटच ठेवणार. बर बैलगाडी मालकांना काय सांगाल महाराज? आता आदतचा पल्ला 850, ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंद म्हणजे कालपासूनच चालू झालेली आहे. आणि बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करून कमिटीला सहकार्य करावं. गाड्या कमी जास्त झाल्या तरी बक्षिसात कोणताही फरक केला जाणार नाही. महाराज, मैदानामध्ये ओळख वशिला पाहुणा गावची गाडी आता सध्याला तर ओळख वशिला कोणाचा चालत नाही, कारण डबल एकाच्या नावात डबल गाडी जरी गट बाद झाली तरी गाडी बाद होती. त्यामुळं वशिलाची काय कोणाला शंका ही नसावी, आणि तसं निदर्शनास आलं तरी ती गाडी बाद करण्यात येणार. बरं, दुसरी गोष्ट महाराज, लॉट 1 तारखेला संध्याकाळी जाहीर होणार. हो, 1 तारखेला जाहीर होणार. 200 गाडी आली तरी 1 तारखेला जाहीर होणार, दुसऱ्या दिवशी लॉट जाणार नाही. बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? कारण बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर आपल्या गाड्या नोंद करून कोणत्याही अपव्याला बळी न पडता नोंद कराव्यात आणि कमिटीला सहकार्य करावे, एवढी बैलगाडी मालकांनी नम्र विनंती. नक्कीच बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, 2 सप्टेंबरला आदत बैल मैदान आहे पेडगाव फाटीवरती, आणि ऑनलाईन नोंद चालू झाले. कुठल्याही आपण बळी पडू नका, मैदान पारदर्शक आहे. परमिशनचं महाराज कुठपर्यंत आले? परमिशन झालेलं आहे. आज तुम्हाला म्हणजे 4 वाजेपर्यंत परमिशनची तुम्हाला ही ग्रुपवर टाकली जाईल. नक्कीच. बाकी अजून काय महाराज, गाडी कमी जास्त आली, बक्षिसामध्ये काय तफावत? नाही, मी आताच सांगितलं की जरी 200 गाडी आली तरी बक्षिसात कोणतीही तफावत केली जाणार नाही. पारदर्शक मैदान आणि बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार, त्यात कोणी शंका बाळगू नये. नक्कीच. महाराज, काय सांगाल बैलगाडी मालकांना? 2 सप्टेंबरला आदत बैल मैदान आहे, सरपंच केसरी या नावानं दुसरं पर्व आहे. काय सांगाल, मैदान नावासाठी का पैसे कमवाय? मैदान हे आमचं नावासाठीच असतं, पैसा कमवायसाठी आम्ही मैदान घेत असतो, तरी म्हणजे महिन्याला मैदान भरवले असते. नक्कीच. काय सांगाल आता बैलगाडी मालकांना फाटी संदर्भात थोडक्यात? बैलगाडी मालकांना फाटीची काही शंका नसावी, आणि आम्ही मैदान म्हणजे बैल मालकांनी परवडेल असंच घेतलंय. बक्षीसही आणि प्रवेश फी ही तशीच ठेवलेली आहे. नक्कीच. मित्रांनो, प्रथम क्रमांक 61 आहे, तृतीय 41, 31, 21, 11, 9,000, 7,000 आणि क्वार्टर फायनल प्रत्येकी 2,000, आणि प्रत्येकाला 2-2 डाली असणार आहेत. महाराज, आता सातेवाडी म्हणलं की आठवण येते म्हणजे जानवाई यात्रेचं मैदान पारंपरिक असतं, परंतु आता 1-2 मैदान आपल्या सातेवाडी गावामध्ये सुरू झालेली आहेत एक परंपरा म्हणून. त्याबद्दल जाता काय सांगा थोडक्यात? यात्रेचं मैदान ही म्हणजे जुनी परंपरा आहे. 70-80 वर्ष झाली असतील त्या मैदानाला. हो. एक म्हणजे कसं आहे, मैदान चालू झाले, बंद झाली, त्यानंतर चालू केल्यानंतर एक वेळ लागलं मैदानाचं, आणि त्यात आमच्या गावचं म्हणजे यात्रा श्रावण महिन्यातले असते, त्यामुळे आम्ही मैदान हे म्हणजे घ्यायला घेतलेलं आहे. नक्कीच. मित्रांनो, आता श्रावण महिन्यातच मैदान होणार होती महाराज, काय करणार तो पुढे टाकली, काय झालं कारण? ते म्हणजे सुतळवाडी कदमवाडी यांची पारंपरिक म्हणजे मैदान येतात. ते आमचं मैदान तसं श्रावणातल्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे पहिल्याच दिवशी असतं, पण ह्या वर्षी पहिला श्रावण सोमवारी आला. सोमवारचं म्हणजे शक्यतो जास्त बैल मालक गाडी झुपत नाहीत, म्हणून आम्ही मैदान पुढे घेतलं. पण संघटनेचं आणि त्या कदमवाडी यांच्या मैदानाला आमचा अडथळा असल्यामुळे आम्ही मैदान ह्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये घेतलेलं आहे. नक्कीच. बघा मित्रांनो, पारंपरिक मैदान आल्यामुळं कुठल्याही प्रकारे अडचण नसावी म्हणून या ठिकाणी संघटनेच्या वतीनं, तालुका संघटनाच्या वतीनं आणि कदमवाडी ग्रामस्थ असतील, सुतोळीनगर, त्यांच्या मैदानाला म्हणजे हे मैदान अडवू नको, कारण हे पारंपरिक जुनी मैदान आहेत मित्रांनो. त्यामुळे हे मैदान सप्टेंबर महिन्यात आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी विकास रोमन आहे, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ जातो. नमस्कार. नमस्कार.
महाराज काय सांगाल आता तुम्ही रोज बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आहे बऱ्यापैकी म्हणजे पहिल्या काळापासून तुमचे बैलगाडी मला सगळ्या संपर्कात आहेत. मैदान 2 तारखेला सरपंच केसरी आदत बैल मैदान आहे. काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान संदर्भात? नाही, मैदान हे रेतसर होणार आणि पारदर्शक असतं. आणि आपलं पहिलेच वर्ष नाही, आपण पाठीमागं पण हे दुसरं वर्ष आहे. पाठीमागे पण आपण मैदान भरवलं त्यावेळेला रेतसर आणि पारदर्शकच केलं होतं. महाराज ओळख वशाला काय ओळख वशिला अजिबात चालत नाही. हा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राचे खटाव तालुका यांच्या नियमानुसार त्यांच्या नियमानुसार होणार. बैलगाडी मालकांना काय आव्हान करायला आता ऑनलाईन नोंद सुरू सर्व आहे. नाही का आदत गाडा मालक आहेत त्या सर्वांनी नोंद करावी आणि या मैदानाची शोभा वाढवावी. आपल्याला फाटी तर सर्वांना माहिती आहे की पेडगाव फाटीला आपण मैदानी आयोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी नाही का येऊन उपस्थिती आपली प्रार्थनीय असावी. नक्कीच बैलगाडी मालकांना माझी विनंती असणार आहे, येत्या 2 सप्टेंबरला भव्य दिव्य सरपंच केसरी एक आदत एक बैल मैदान आहे दुसऱ्या पर्वातलं. कुठल्या आपण बळी पडू नका. मैदान रितसर पारदर्शक आहे आणि म्हणजे माझ्याच गावचं मैदान आहे. स्वतः आम्ही रोज मैदानात असतो त्यामुळे बैलगाडी मालकांना माहिती वेळोवेळी अपडेट योग्य दिली जाते. कुठल्या आपण बळी पडू नका. आणि ऑनलाईन नोंदणी चालू झाली आहे तर माझी विनंती आहे लवकरात लवकर एक आदत एक बैल मैदान सरपंच केसरी पर्व दुसरी पेडगाव फाटी 2 सप्टेंबर या मैदानाची ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटी बायासाहेब रोमन मित्र परिवार यांना सहकार्य करा. कुठल्या आपण बळी पडू नका. वेळोवेळी आपल्याला अपडेट दिलं जाईल आणि मैदानाचा आढावा आपल्याला दिला जाईल आणि लवकरात लवकर नोंदणी करून सहकार्य करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं, जानूबाईच्या नावानं,